श्री पतंजलि महामुनये नमः। आपली योग साधना लवकर सुफल व्हावी, सफल व्हावी अशी प्रत्येक साधकाची इच्छा असते आणि अत्यंत योग्य अशी ती इच्छा असते। अशी अपेक्षा यथार्थ असते आणि अपेक्षितही असते, यात काही गैर नाहीये। आणि त्यामुळे आपल्याला असं उत्तर दिलं गेलं त्या प्रश्नावर की ही समाधी कोणाला लवकर साध्य असते, तर अधिमात्र उपायांचा जे अंगीकार करतात, त्यामध्ये जे तीव्र संवेग ठेवतात, त्या तीव्र संवेगी अशा अधिमात्र उपाय अंगीकारणाऱ्या योग्यांना ही असंप्रज्ञात समाधी समीप असते। आणि त्यामुळे सूत्रकार या ठिकाणी सांगतात तीव्र संवेगानाम आसन्नः, अर्थात अधिमात्र उपायांमध्ये ज्यांना तीव्र संवेग असतो त्यांना ही उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी आसन्न असते, समीप असते किंवा लवकर प्राप्त होते। गतसूत्रामध्ये उपसंहाराच्या प्रसंगी आपण असं पाहिलं की मृदू उपाय आणि मध्यम उपाय करणाऱ्या साधकांना किंवा योग्यांना उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी ही प्राप्त नसते, प्राप्त होऊ शकत नाही, कदापिही प्राप्त होऊ शकत नाही। कल्पांती सुद्धा नाही, युगांती नाही, कल्पांती नाही। पण प्रस्तुत सूत्रानुसार ज्यांना अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेग असेल त्यांना ती केवळ प्राप्त होते नाही असं म्हटले नाही, तर ती आसन्न असते, म्हणजे लवकर प्राप्त होते, समीप असते असं सांगितलं जातं। अर्थात अधिमात्र उपायामध्ये मध्यम संवेग असेल तर ही समाधी थोडी विलंबानं प्राप्त होते, आणि अधिमात्र उपायात जर मृद संवेग असेल तर ती समाधी अतिविलंबानं प्राप्त होते, असा या ठिकाणी सूत्रकार ध्वनित करतायत। आलं का लक्षात? म्हणजे अधिमात्र उपाय अंगीकारल्यानंतर जर मंद संवेग असेल, मृदू संवेग असेल, तर फार दीर्घ काळानंतर फार मोठ्या विलंबानं, अतिविलंबानं ती समाधी प्राप्त होईल। आणि जर त्या ठिकाणी मध्यम संवेग असेल तर थोड्या विलंबाने प्राप्त होईल। मात्र जर तीव्र संवेग असेल तर ही समाधी समीप असेल, असंप्रज्ञात समाधी समीप असेल। आता आसन्न म्हणजे ती समाधी किती समीप असते किंवा त्या समाधीची प्राप्ती लवकर होते म्हणजे किती लवकर होते, ही खरोखर तीव्र जिज्ञासा असते। खरोखर हा उत्कंठेने ओथंबलेला असा प्रश्न असतो, फार मोठी उत्कंठ असते। म्हणजे लवकर म्हणजे किती लवकर? अर्थात ही जिज्ञासा अपरिहार्य असते आणि तेवढीच ती उत्कंठ असते त्याच्यामध्ये, आणि ती रास्त असते। समीप म्हणजे केवळ विनाविलंब, समीप याचा अर्थ विनाविलंब। पण विनाविलंब म्हणजे पुन्हा किती शीघ्र? नाईलाजानं या ठिकाणी अनेक जन्म असं म्हणावं लागतं। कारण आता याला इलाज नाही। भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात प्रयत्नात यतमानस्तु योगी संसिद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धा ततो याति पराम गतिम। भगवान म्हणतात, अर्थात भगवंताच्या दृष्टीनं जे यतमान, म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने यतमान नाहीत, भगवंताच्या दृष्टीने यतमान आहेत। म्हणजे ते वैराग्य काय श्रेणीचं असेल याची कल्पना करा। भगवंताच्या दृष्टीने ते यतमान आहेत, दक्षतेनं दृढतेनं प्रयत्न करतायत। आता भगवंताने ठरवायचं हा प्रयत्न दृढतेने केलाय का दक्षतेने केलाय, आणि तो प्रकर्षेण यत्न असायला पाहिजे। प्रयत्नात यतमान असतो, प्रयत्न पाहिजे, यत्न नव्हे, आणि तोही भगवंताच्या पट्टीतून तो प्रयत्न करायला पाहिजे।
भगवंताच्या पट्टीतून त्यात दक्षता असली पाहिजे, भगवंताच्या पट्टीतून त्यात दृढता असायला पाहिजे. मग काय होतं, ते योगी अनेक जन्मातून अंतःकरण शुद्धी, अंतःशुद्धी, आत्मशुद्धी, चित्तशुद्धी या सगळ्या करून घेतात आणि पापापासून, दोषांपासून मुक्त होतात. आणि मग परमप्राप्तीही करून घेतात. अर्थात या शुद्धीसाठी अनेक जन्म जावे लागतात. आणि अनेक, आता ही शुद्धी ही फक्त त्या अधिमात्र उपाय अंगीकारण्याची त्यांच्या बाबतीत ती शुद्धी सांगितली आहे. आपली शुद्धी सांगितली नाही, कारण आपण दररोज कपडे मळवतो आणि दररोज धुवावे लागतात. आपण दररोज वाईट कर्म करतो, पापकर्म करतो, आपली वस्त्र दररोज मलिन होतात आणि ते आपण धुत बसतो. पण या ठिकाणी ज्यांची वस्त्र मलिन होत नाहीत, ज्यांचे अंतर्वस्त्र मलिन होत नाहीत, लक्षात घ्या, अंतर्वस्त्र मलिन होत नाहीत कारण त्यांचं अंतःकरण हे पाप विनिर्मुक्तच असतं. त्या ठिकाणी तुम्ही जर गेल्या सूत्रातली आकृती पाहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की हे परिव्राट आहेत, परिव्राटाचार्य आहेत, यतिराज आहेत. यांना यांच्या कर्माची बाधा पोचत नाही. पण पूर्वार्जित अशी जी कर्म, अनेक जन्मांची कर्म आहेत, ती यांना या ठिकाणी त्यांची धुलाई करावी लागते, त्यांच्यापासून विनिर्मुक्त व्हावं लागतं आणि तशी त्यांची शुद्धी असते. आला का लक्षात? ही शुद्धी लक्षात घ्या. आपण शुद्धी करण्याची जी क्रिया करतो, 10 पटीने मळवतो आणि 1 पट शुद्धी करतो, असं आपलं रोज चालतं. आणि शेवटी 10 दिवसांनी आपल्याला आपले कपडे भट्टीत टाकावे लागतात, ड्रायक्लीनला टाकावे लागतात. दररोज घरी धुवून ते काही साफ होत नाहीत. 8-10 दिवस घरी धुलाई चालू असते आणि मग आपली वस्त्र स्वच्छ होत नाहीत म्हटल्यानंतर आपण त्यांना भट्टीत टाकून येतो. भट्टीत टाक, ड्रायक्लीनला टाक, पुन्हा 10 दिवस वापर, पुन्हा त्याला तो रंग आला की पुन्हा ड्रायक्लीन. अशा प्रकारची आपली शुद्धी चालू असते. म्हणजे शुद्धी किती आणि अशुद्धी किती याचं एक गणित लक्षात घ्या. आपल्या बाबतीत काय होतं, पण या ठिकाणी हा प्रकार नसतो. हे यतमान आणि बघा दक्षता यांची आणि दृढता आणि दक्षता, भगवंताच्या दृष्टीने ते दक्षता दृढता आहे म्हटल्यानंतर किती आहे ही जरा कल्पनेची तार ताणून स्वतःच विचार करा. कदाचित तार तुटेल त्या ठिकाणी. अर्थात तार तुटली तर कदाचित कल्पना येईल की किती दक्षता असते त्यांची. म्हणून तर भगवंताच्या दृष्टीनं प्रयत्नात यतमान असणाऱ्या योग्याला अनेक जन्मातून शुद्धी प्रक्रिया करीत जावी लागते. आणि शुद्धी प्रक्रिया करताना आता सांगितल्याप्रमाणे त्यात अशुद्धीची भर पडत नसते. त्यामुळे समीप या पदानं अनेक जन्म असा अर्थ करण्यात प्रत्यवाय नसावा. अर्थात अधिमात्र उपायातल्या तीव्र संवेगाच्या साधनेला असंप्रज्ञात समाधीचं फळ लागण्याला अनेक जन्म लागत असतील तर अधिमात्र उपायातील मध्यम संवेगाच्या साधनेला अनेक युग लागतील आणि मृदू संवेगाच्या साधकाला अनेक कल्प वाट पाहावी लागेल. असं हे गणित मानता येतं. पण या ठिकाणी गंमत अशी आहे की तुम्ही जर अशी तीव्र संवेगाची साधना त्या ठिकाणी योग्याने केली नाही, तुम्ही म्हणतोय पण तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, त्या शंकराचार्यांसारख्या आदिशंकराचार्यासारख्या योगाने जर तीव्र संवेगाची केली नाही तर काय होतं, तर असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्याला जर अनेक युग लागत असतील तर त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाला मलिन करण्याच्या संध्या किती येतात. आहे असं आहे की संसारामध्ये आपल्या अंतःकरणावर सतत हल्ले होत असतात. वासनांचे, पापांचे हल्ले सतत होत असतात आणि त्यांचं चिडवणं हे सतत चालू असतं. मग तुम्ही जर तुमचा या इहपरलौकिकेचा गाशा जर लवकर गुंडाळला नाही
आणि अनेक युगापर्यंत जर मी साधना करायची म्हटलं तर तुमची साधना किती अवघड होईल. आपल्याला असं वाटतं किंवा तीव्र संवेगाची साधना फार अवघड असते आणि म्हणून मग मध्यम संवेगाची जरा तेवढी कमी त्रासदायक असेल, मृदू संवेगाची त्याहीपेक्षा कमी त्रासदायक असेल. तर असं नाहीये. अधिमात्र उपायामध्ये उलट होतं. तुम्ही जर अधिमात्र उपायातली जर तीव्र संवेगाची साधना करत नसाल, पुन्हा म्हणतो तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही म्हणजे ते, त्यांनी जर अनेक तीव्र संवेगाची साधना केली नाही तर समाधी लवकर प्राप्त होणार नाही. समाधी जर प्राप्त होत नसेल तर चित्ताला पापानुविद्ध करणाऱ्या अनेक संध्या त्या ठिकाणी प्राप्त होतात. तुम्हाला युगायुगांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मग तेवढ्या युगामध्ये तुम्ही तुमचं चित्त 16 ओळ्यामध्ये ठेवणं किती अवघड आहे. 16 ओळ्यामध्ये किती दिवस राहू शकतं, ठेवता येतं? किती वेळ राहता येतं आपल्याला? किती वेळ 16 राहता येतं? मग अनेक युगांपर्यंत 16 ओळ्यात राहणं हे किती अवघड आहे. आणि मग ती जर मृदू संवेगाची असेल तर मग ते 16 किती किती काळ, कल्पांतापर्यंत. काय गंमत आहे काय 16 राहणं? कल्पांतापर्यंत 16 चित्ताला ठेवणं हे सोपं आहे का अवघड आहे? म्हणजे हे या ठिकाणी गमतीदार गणित बघा. अधिमात्र उपायामध्ये मृदू संवेगाची साधना अवघड ठरते. 16 ओळ्यामध्ये किती दिवस राहू शकतं, ठेवता येतं? किती वेळ राहता येतं आपल्याला? किती वेळ 16 राहता येतं? मग अनेक युगांपर्यंत 16 ओळ्यात राहणं हे किती अवघड आहे. आणि मग ती जर मृदू संवेगाची असेल तर मग ते 16 किती किती काळ, कल्पांतापर्यंत. काय गंमत आहे काय 16 राहणं? कल्पांतापर्यंत 16 चित्ताला ठेवणं हे सोपं आहे का अवघड आहे? म्हणजे हे या ठिकाणी गमतीदार गणित बघा. अधिमात्र उपायामध्ये मृदू संवेगाची साधना अवघड ठरते. कारण तुम्हाला तितक्या दीर्घकाळपर्यंत लढाई चालू ठेवावी लागते. तितक्या दीर्घकाळपर्यंत तुम्हाला तुमचं चित्त सांभाळावं लागतं. या चित्तावर कधी बलात्कार होईल सांगता येत नाही. हे चित्त म्हणजे या योग्याचं चित्त म्हणजे एक सौंदर्यवती आहे, सौंदर्यवती ललन आहे. आता तिला तुम्ही किती तिचं संरक्षण करणं हे केवढं कर्म कठीण आहे. मग आता हे तुम्ही कल्पांतापर्यंत तिला जपणं किती अवघड आहे, युगांतापर्यंत जपणं किती अवघड आहे. आणि त्यामुळे मृदू संवेगाची अधिमात्र साधना ही त्या दृष्टीने कठीण आहे. असं गमतीदार मजेदार उलट गणित आहे. तसंच मध्यम तीव्र संवेगाची साधना जपणं तितकं अवघड आहे. कारण तुम्हाला युगे ती साधना सांभाळावी लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तीव्र संवेगाची साधना करून लवकर मुक्त व्हावं, लवकर गाशा गुंडाळावा, हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अधिमात्र उपायातली तीव्र संवेगाची साधना सोपी असते असं म्हणावं लागतं. अर्थात साधना सोपी असते म्हणजे अशा दृष्टीनं की ती काही जन्मांपुरतं आपल्याला चालवावी लागते. काही जन्म आपल्याला ते चित्त सांभाळावं लागतं. चित्तरूप ती सौंदर्यवती ललना ही सांभाळावी लागते. ती युगांतापर्यंत सांभाळण्याची त्या ठिकाणी ते कर्मकठीण कर्म आपल्याला करावं लागत नाही. नाहीतर तिच्यावर पापाचा आणि पापवासनेचा किती वेळा बलात्कार होण्याची शक्यता असते हे आपल्याला लगेच लक्षात येईल. आणि त्यामुळे या ठिकाणी हे गमतीदार एक गणित या ठिकाणी सांगून जावंसं वाटतं. आणि तशा दृष्टीनं ही अधिमात्र उपायाची तीव्र संवेगाची साधना ही काही जन्मांमध्ये असंप्रज्ञात समाधी देऊन जाते म्हटल्यानंतर कैवल्याचा दरवाजा लवकर उघडला जातो. अर्थात मध्यम संवेगाला अनेक युग लागतात, तर मृदू संवेगाला अनेक कल्प वाट पाहावी लागेल. आणि तशा दृष्टीने ही समीप नाही का, लवकर नाही का. म्हणून या ठिकाणी आसन्नहा असा शब्द सूत्रकार वापरतात. अर्थात समाधी ही शीघ्रतेने प्राप्त होते याचा अर्थ अनेक जन्मानंतर, आणि ती खरोखर लवकर असते. कल्पांताच्या तुलनेनं, युगांताच्या तुलनेनं ती लवकर नाही का. मग तशा अर्थाने ती लवकर आहे. असो, आता असं ऐकल्यावर निरुत्साह आणि नाउमेदी पसरण्याचं कारण नाही.
कारण भोग वासना आणि पाप अशुद्धी यांचा संचय आपण अनेक जन्मातून केलेला आहे. अर्थात आपल्याला तर या ठिकाणी घाबरायचं मुळीच कारण नाही, कारण आपण तर मृदू संवेगाची मृदू उपायाची योग साधना करतोय. असंप्रज्ञात समाधीचं स्वप्न सुद्धा आपल्याला पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला नाहीये. म्हणजे नावमेधी येण्याचं कारण नाही, आपण कोणी आदिशंकराचार्य नाही, हा एक मुद्दा. तर आपण तर नावमेध होण्याचं या ठिकाणी कारणच नाही. अनेक जन्म संसिद्धो तदो याती परामगती म्हटल्यानंतर हातपाय गाळणं हा मूर्खपणा आहे. कारण हे आपल्यासाठी म्हटलेलंच नाहीये, हे त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा दुसरी एक गोष्ट की या ठिकाणी निरुत्साह येण्याचं कारण नाही, नावमेधी येण्याचं कारण नाही, कारण भोग वासना आणि पाप अशुद्धी यांचा संचय तुम्ही किती कल्प करतात असं जर प्रश्न विचारला तर अनेक जन्मांपासून किंबहुना अनंत जन्मांपासून आपण करीत आलेलो आहोत. आता या अनंत जन्मात अर्जित केलेलं जी अशुद्धी आहे, अनेक जन्मार्जित जी अशुद्धी आहे, ती 5-50 जन्मांद्वारा जर पूर्ण त्याला छेद मिळत असेल, तर त्याचा समूळ असा उच्छेद होत असेल, त्याला पूर्ण छेद मिळत असेल आणि कायमचा होत असेल, तर अनेक जन्मांचा काळ हा अत्यल्पच नाही का? तर अनेक जन्म म्हटल्यानंतर हा फार दीर्घकाळ आहे असं म्हणणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाहीये. कारण सोपं साधं गणित आहे. तुम्ही अनंत जन्मापासून तुम्ही पापार्जन करतात, पापांच्या राशींचे ढीगच्या ढीग आणून ओतत आहात तुमच्या अंतःकरणामध्ये, आणि एवढे ढीग अनंत जन्मापासून तुम्ही ओततात, आणि या ठिकाणी जर 5-50 जन्मातून त्याला जर छेद मिळत असेल, म्हणजे बघा असं आहे. एक कल्पना म्हणून आपण करूया की आतापर्यंत आपले 1,00,000 जन्म झालेत. आता 1,00,000 जन्मांमध्ये आपण पापार्जन करत 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 आलेलो आहोत. प्रचंड राशीने आपण पापराशी जमा केलेली आहे प्रत्येक जन्मी. आता ह्याला जर छेद जायचा असेल तर आपण तेवढ्याच प्रमाणात पापार्जन थांबून तेवढ्याच प्रमाणात जर पुण्यार्जन करायला लागलो तर त्याला तितकेच जन्म लागणार. म्हणजे 1,00,000 जन्म, म्हणजे 1,00,000ला 1,00,000चा छेद गेला तरच त्या ठिकाणी 1 होणार. आलं का लक्षात? किंवा 1,00,000तून ते 1,00,000 वजा गेले तर त्या ठिकाणी 0 होणार. 1,00,000 पापार्जित जन्म वजा 1,00,000 पुण्यार्जित जन्म, असं केलं तर गणित शून्य येईल त्या ठिकाणी. म्हणजे पापराशी शून्यावर येईल. पण या ठिकाणी अनंत जन्माची पाप जर 5-50 जन्माच्या योगाने जर त्यात वजा गेली आणि त्यात बाकी जर 0 येत असेल, तर हा काय बोनस काय कमी आहे का? कमी बोनस मिळतोय का? त्यामुळे खरोखरच हा काळ अत्यल्प आहे. हा काळ अत्यल्प आहे. अनेक जन्म संसिद्ध हो असं जरी म्हटलं तरी हा काळ अत्यल्प आहे, ही खरी वास्तवता आहे. म्हणजे एकूण हे गणित उत्साहवर्धक आहे की नाही? मग निष्कारण हातपाय गाळून नावमेध होणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता यापेक्षा अति उत्साहवर्धक असं काय असेल? तर खरोखर हे उत्साहवर्धक असं गणित आहे. ज्यावेळेला गीताकार म्हणतात अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म सिद्धो असं जरी म्हटलं त्या ठिकाणी त्याच्यावर उपन्यास करणाऱ्यांनी, तरी त्यामध्ये निरुत्साह येण्याचं काहीच कारण नाही, नावमेधी येण्याचं काहीच कारण नाही. अत्यंत उत्साहवर्धक गणित आहे. थोडं वास्तवतेची दृष्टी घेऊन जर त्यात पाहिलं तर आपल्या पापांना लवकरच त्या ठिकाणी छेद जातोय. आणि त्यामुळे खरोखर हे उत्साहवर्धक गणित आहे. खरोखर समाधी लवकर प्राप्त होतीये. अनेक जन्म म्हणजे फारच समीपचा काळ आहे, ही खरी वास्तवता आहे. ही पण या गणितात आपण समजून घेतली पाहिजे. एकूण या ठिकाणी आपण अत्यंत विलक्षण गणित हे शिकतो आहोत. आता सूत्रामध्ये तीव्र संवेग हे जे पद आहे त्यामध्ये संवेग या पदाचा अर्थ काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण दर्शनशास्त्राच्या दृष्टिकोनातून आता बघतोय. आपण संवेग म्हणजे काय विचारलं तर खरोखर उत्तर देता येत नाही. आणि शास्त्रांमध्ये, दर्शनशास्त्रामध्ये अशा ज्या वेळेला संकल्पना येतात त्यावेळेला लगेच त्याची व्याख्या ही लागते. आता संवेग म्हणजे काय? संवेग म्हणजे काय?
तर संवेग म्हणजे मान्यवर टीकाकारांनी या पदानं विविधार्थ केलेले आहेत, ते आपण गमती खातर बघूया. वाचस्पती मिश्रांनी संवेग पदाचा अर्थ वैराग्य असा केलेला आहे. काय चुकीचा वाटत नाही, बरोबर आहे. वैराग्याशिवाय संवेग कसा येईल योगामध्ये? कारण शेवटी योग म्हणजे निरोध, आणि निरोधाला वैराग्य हवंच. त्यामुळे त्यांनी संवेग या पदाचा अर्थ वैराग्य केला तर त्यात काही गैर वाटत नाही, योग्यच आहे. म्हणून ते म्हणतात संवेगो वैराग्यम. त्यांच्या तत्व इशारादीमध्ये ते संवेगाचा अर्थ वैराग्य परत करतात. आणि पुढे असेही म्हणतात की पूर्वजन्मांच्या शुभ वासनांनुसार, पूर्वजन्मातल्या शुभ वासनांनुसार वैराग्य हे मृदू, मध्यम किंवा तीव्र असतं. हे सुद्धा कर्मसिद्धांताच्या दृष्टीने पटणारी गोष्ट आहे. पूर्वजन्मामध्ये आपल्यामध्ये पुण्यसंचय असेल तर आपल्यामध्ये तीव्र संवेग असेल, कमी पुण्यसंचय असेल तर मध्यम संवेग असेल, आणि त्याहीपेक्षा कमी संचय असेल तर मृदू संवेग असेल. हे गणित बुद्धीला पटणार आहे. त्यानंतर विज्ञान भिक्षूंनी विनाकारण वाचस्पती मिश्रांशी शाब्दिक हाणामारी केलेली आहे. बहुतेक त्यांनी त्यांच्या योगवार्तिकामध्ये एकही प्रसंग सोडला नाही, आणि प्रसंग येण्याची वाट सुद्धा पाहिली नाही. प्रसंग निर्माण केलेत, आणि जमेल तितक्या वेळा त्यांनी वाचस्पती मिश्रांची हाणामारी केली आहे. म्हणजे त्यांचा मुख्य हेतू म्हणजे वाचस्पती कसे चुकलेत हे दाखवण्याचे, आणि त्यामुळे त्यांनी तशा आवेशातून या ठिकाणी अनावश्यक एक हाणामारी केलेली आहे. पण आपल्याला यातून काहीतरी मिळेल, त्यांच्या हाणामारीतून आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करूया. ते म्हणतात संवेगाला वैराग्य हा अर्थ कुठल्याही कोशात प्राप्त नसतो. इकडे ते कोशात डोकावतात, आणि कोशात बघून सांगतात की संवेगाला वैराग्य असं कुठल्याही कोशात म्हटलेलं नाहीये. संवेग या पदाचा अर्थ ते वैराग्य उपाय असा करतात. ते म्हणतात साधनेमध्ये संवेग असतो, वैराग्यात कुठला संवेग आहे? साधनेमध्ये काही कमतरता कम जास्त असेल, न्यूनाधिक्य असू शकतं. त्यामुळे वैराग्योपाय, वैराग्याचा उपाय असा संवेगाचा अर्थ करायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात संवेगश्च उपाय अनुष्ठाने शैघ्र्यम. अर्थात संवेग म्हणजे उपाय किंवा अनुष्ठानाला शीघ्र प्रसूत करणारा आवेग. हाही अर्थ बरोबरच आहे, काही चुकीचा नाहीये. आलं की नाही लक्षात? म्हणजे अनुष्ठानाला शीघ्र प्रसूत करणारा जो आवेग असतो तो संवेग असतो असं ते म्हणतात. त्यांचं मत असं आहे. पण या वादाला विशेष अर्थ नाहीये, कारण विशिष्ट किंवा विवक्षित वैराग्य असल्याशिवाय पुढल्या वैराग्याचा उपाय संभवत नाही, हेही खरं आहे. म्हणजे आपण याच्यातून काय मंथन करू शकतो बघा. दोघांची हाणामारी जी झाली त्याच्यातून आपल्याला एक वेगळंच मंथन प्राप्त होतं की वैराग्याच्या उपायामधला जो तुम्ही आवेग, याला संवेग म्हणता, तो आवेग प्राप्त व्हायला काहीतरी अलीकडे वैराग्य पाहिजे ना. म्हणजे निम्न वैराग्य असल्याशिवाय त्यांनी मंडित झालेली अशी साधना, त्याच्याद्वारा आपण पुढलं वैराग्य, पुढला टप्पा हा काबीज करू शकतो. म्हणजे विशिष्ट किंवा विवक्षित वैराग्य असल्याशिवाय पुढल्या वैराग्याचा उपाय संभवत नाही. म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे एक श्रेणीचं वैराग्य प्राप्त झाल्यावरच आपण एक द्वारा दोन श्रेणीच्या वैराग्याचा उपाय हाताळू शकतो, अन्यथा नाही. त्यामुळे संवेग या पदानं एक श्रेणीचं वैराग्य मानलं काय किंवा दोन श्रेणीच्या वैराग्याचा उपाय मानलं काय, यात फरक तो काय आहे? फरक तर काही नाही. मग झालं काय? केवळ शाब्दिक हाणामारी झाली. असो, शेवटी आपण यातनं काय मंथन केलं की वैराग्यातला आवेग, वैराग्याची तीव्रता म्हणजे संवेग. असो, आता योग सूत्रकार भोजदेवांनी संवेग या पदाचा अर्थ समाधी क्रियेला अनुरूप म्हणजे दृढतर संस्कार असा केलेला आहे. ते म्हणतात संवेग क्रिया हेतु दृढतर संस्काराः. याचा अर्थ असा की योगासाठी जी अनुष्ठान क्रिया असते ती साधण्यासाठी तदनुगुण
आणि तदनुरूप असे योगसंस्कार आवश्यक असतात आणि ते संस्कार दृढतर आणि सबल आणि सक्षम असणं म्हणजे संवेग. म्हणजे त्यांची जी सक्षमता असेल, सबलता असेल, त्याला संवेग असं त्यांनी म्हटलेलं आहे. असो, त्यामुळे काय तर अत्रोक्त संवेग या पदाला जे विविध अर्थ प्राप्त झालेले आहेत ते असे की एक पहिला अर्थ म्हणजे वैराग्य सामर्थ्य, दुसरा अर्थ म्हणजे वैराग्योपायातील, वैराग्याच्या उपायातील आवेग किंवा दृढता, आणि तिसरा अर्थ म्हणजे योगाभिमत, योगानुगुण, योगोपयोगी संस्कार. चौथा अर्थ म्हणजे योगानुष्ठानातील अंतःप्रेरणा किंवा आवेग, आणि पाचवा अर्थ म्हणजे योगोपायांचा अंगीकार करण्याला मिळणारी आंतरिक चोदना, प्रेरणा, प्रवर्तन, प्रवेग म्हणजे प्रकर्षित वेग. म्हणजे ही जी अंतःप्रेरणा असते त्याला त्यांनी संवेग म्हटलं, कोणी संवेग म्हटलंय. सहावं मत म्हणजे योगाभिमत संस्कारातली दृढता. अशा प्रकारे संवेग या पदाचे विविधार्थ केले तरी सगळ्या अर्थांमागे असलेलं तात्पर्य यामध्ये काहीही फरक पडत नाही. ही केवळ शाब्दिक मतभिन्नता आहे. तात्पर्याने सगळे एकच गोष्ट सांगतायत. म्हणजे एकूण संवेग या पदाचा अर्थ आता जे तुम्हाला सहा अर्थ सांगितले ते 6 अर्थ आपण संवेग या पदाने समजून घेतले पाहिजेत. आता हा विवक्षित संवेग असण्यानं असंप्रज्ञात समाधी ही लवकर प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे, हे स्पष्टच आहे. पण त्यामुळे केवळ असंप्रज्ञात समाधीचा मात्र लाभ होतो का आणखी काही प्राप्त होतं, असाही या ठिकाणी एक प्रश्न विचारतात जिज्ञासू लोक. आलं का लक्षात? म्हणजे हा संवेग प्राप्त असल्यानं केवळ असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते का दुसरं काही आम्हाला बोनस मिळेल त्याच्याबरोबरच? आलं की नाही लक्षात? म्हणजे आजकालची जी विक्रय कला आहे तर हा भाग या ठिकाणी पण जिज्ञासेमध्ये आहे की आम्ही हे घेतलं की ह्याच्याबरोबर दुसरं काही मिळेल का? जसं आज म्हणतात टीव्ही बरोबर तुम्हाला एक पेजर मिळेल. म्हणजे कालानुरूप अशा गोष्टी आज घडतात. तर तसं हे केवळ कालानुरूप फक्त टीव्ही बरोबर पेजर मिळतो का विचारणार. पण या ठिकाणी अध्यात्माच्या प्रांतामध्ये अशा प्रकारची एक आध्यात्मिक जिज्ञासा असते की याबरोबर असंप्रज्ञात समाधी बरोबर दुसरं काही आम्हाला मिळेल का? कारण असं आहे की असंप्रज्ञात समाधी समजा नाही मिळण्याची शक्यता नसेल तर आपल्याला त्याच्याबरोबरची एखादी ती वस्तू मिळेल की नाही. म्हणजे आजकाल लॉटरीमध्ये तुम्हाला नंबर नाही लागला तरी अनेक त्याची ज्याला उत्तेजनार्थक बक्षिसं असतात किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिलं बक्षीस नाही मिळालं, दुसरं नाही मिळालं, तिसरं नाही मिळालं, तर उत्तेजनार्थक काहीतरी मिळतं ना. तर तसं काही या ठिकाणी आहे किंवा कसं? तर भाष्यकार म्हणतात नुसत्या असंप्रज्ञात समाधीनं काय होणार ते या जिज्ञासेला, या प्रश्नाला प्रतिप्रश्न करतात की नुसत्या असंप्रज्ञात समाधीतून काय होणार आहे? केवळ असंप्रज्ञात समाधीसाठी एवढी उठाठेव करायची असते का? हाही गमतीदार प्रश्न आहे, मुळीच नाही. ते म्हणतात समाधी लाभ समाधी फलम च भवती ती. ते म्हणतात की समाधीचा तर लाभ होतोच. एवढे अनेक जन्म लागल्यानंतर नुसतीच समाधी लागणार का? ते म्हणतात नाही हो, तसं नाही, नुसती समाधी नाही, तर समाधी लाभ समाधी फलम च भवती ती. ते म्हणतात की नुसती समाधीचा लाभ होतोच पण समाधी फलाचा सुद्धा लाभ होतो. अर्थात या समाधीचं फळ म्हणजे काय? परमनिश्रेयस, परमाभ्युदय, कैवल्य, मोक्ष, ब्राह्मीकरण. म्हणजे ही या समाधीची फळे ती सुद्धा प्राप्त होतात. कारण ही असंप्रज्ञात समाधी परवैराग्यातून प्राप्त होत असते आणि परवैराग्य प्राप्त झालं की त्याला कैवल्य अंतरत नसतं असं भाष्यकारांनी परवैराग्य सूत्रप्रसंगी आपल्याला सांगितलंय. अर्थात त्या सूत्रप्रसंगामध्ये भाष्याचा उपसंहार करताना भाष्यकार असे म्हणलेत एतस्यैव ही न आंतरिकम कैवल्यम इति. एकदा परवैराग्याचा उदय झाला अर्थात असंप्रज्ञात समाधीचा तो उपाय आहे. म्हणजे त्याचं कारण प्राप्त झालं तर नुसती असंप्रज्ञात समाधी प्राप्त होत नाही,
तर असंप्रज्ञात समाधी बरोबर त्याचं फळही प्राप्त होतं असं लगेच या ठिकाणी सांगितलं जातं. अर्थात त्याचं फळ म्हणजे कैवल्य, मोक्ष, ब्राह्मीकरण, निर्वाण, महानिर्वाण. एकूण याचा अर्थ असा की परवैराग्याचा उदय झाल्यावर कैवल्य त्याला अंतरत नसतं. त्यामुळे परवैराग्यजन्य असंप्रज्ञात समाधी साधल्यावर कैवल्याचा सुद्धा उपाय झालेला असतो. त्यामुळे कैवल्य त्याला अंतरत नसतं. आता या सूत्रामध्ये असंप्रज्ञात समाधी आसन्न असते असं सांगितलं गेलं. समीप राहून शीघ्र प्राप्त होण्याचा उपाय हा आधिमात्र उपायातल्या तीव्र संवेगीला सांगितला आहे. त्यामुळे असं ठरतं की असंप्रज्ञात समाधी आसन्नतर म्हणजे समीपतर राहून शीघ्रतर प्राप्तीचा सुद्धा उपाय असावा. कसा आहे हा जिज्ञासू कसा आहे? तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं की हा असं समाधी समीप असते, आसन्न असते. असंप्रज्ञात समाधीचा उपाय करताना अधिमात्र उपाय केला आणि तीव्र संवेगाने केला की तुम्ही म्हणला आसन्न असते. मग आम्ही विचारतो आसन्न तर होण्याचा काही उपाय आहे का? आसन्न तरचा उपाय असेल तर आसन्नतमचा उपाय आहे का? मग कशी आध्यात्मिक जिज्ञासा कशी असते आणि कशी पाहिजे आणि ती असणं अत्यंत योग्य आहे. त्याशिवाय हा विषय कसा खुलणार? तर या ठिकाणी असं विचारलं जातं, तुम्ही आम्हाला समीप उपाय सांगितला म्हणजे समीप समाधी प्राप्तीचा उपाय सांगितला, आता समीपतर समाधीचा प्राप्तीचा उपाय सांगता का? मग समीपतम अशा उपायाचा काही प्रकार सांगता का आम्हाला? म्हणजे एक असं की समाधी आसन्नतम म्हणजे समीपतम राहून शीघ्रतम प्राप्तीचा सुद्धा उपाय असतो. आणि अर्थात या समाधी प्राप्तीला आसन्न, आसन्नतर आणि आसन्नतम आणणारे असे क्रमशः शीघ्र, शीघ्रतर आणि शीघ्रतम असे देणारे सुद्धा काही उपाय असतात. ही समाधी लवकर देण्यासाठी, अधिक लवकर देण्यासाठी आणि अधिकतम लवकर देण्यासाठी काही उपाय असतात. त्यामुळे प्रस्तुत सूत्रामध्ये आधेमात्र उपायातील तीव्र संवेगाचं पुन्हा एक वर्गीकरण प्राप्त होतं. ते 3 वर्ग कसे पडतात हा प्रकार एका तालिकेद्वारे आपण पाहूया. एक तालिका करा. आधेमात्र उपायातला तीव्र संवेग, आधेमात्र उपायातला तीव्र संवेग ह्याचे 3 भाग दाखवा. ह्याचे 3 भाग पाडा, 3 प्रकार दाखवा. यातल्या डाव्या हाताच्या पहिल्या स्तंभिकेमध्ये काय दाखवायचं तर शीघ्र समाधी प्राप्त करून देणारा तीव्र संवेग. नंतर दुसऱ्या स्तंभिकेमध्ये शीघ्रतर समाधी प्राप्त करून देणारा तीव्रतर संवेग. आणि तिसऱ्या स्तंभिकेमध्ये शीघ्रतम समाधी प्राप्त करून देणारा तीव्रतम संवेग. आणि त्यामुळे काय होतं की अधिमात्र उपायातील जे तीव्र संवेगाचे पुन्हा 3 वर्ग किंवा 3 प्रकार पडतात ते असे होतात. अधिमात्र उपायातील मृदू तीव्र संवेग, अधिमात्र उपायातला मध्यम तीव्र संवेग आणि अधिमात्र उपायातला अधिमात्र तीव्र संवेग. म्हणजे अजूनही पुन्हा एक वर्गीकरण प्राप्त झालं. आता या वर्गीकरणाचा प्रकार असंप्रज्ञात समाधीला शीघ्र प्राप्ती, शीघ्रतर प्राप्ती, शीघ्रतम प्राप्ती असे वर्ग सांगून जातो. आता या वर्गीकरणाचाच प्रकार आगामी सूत्रातून मांडलेला गेला आहे. श्रुती स्मृतींमधून तात्कालिक मुक्तीचा किंवा सद्योमुक्तीचा जो प्रकार सांगितला आहे ना, किंवा जन्माजन्मांची वाट न पाहता मुक्तीचा प्रकार जो सांगितला आहे ना, तो कसा सांगितलाय? अत्र ब्रह्म समश्नुते कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. अत्र इथं, इथं आत्ता, अत्र ब्रह्म समश्नुते, अहो इथल्या इथं प्राप्त होणार आहे. किंवा विष्णू पुराणामध्ये विनिष्पन्न समाधिस्तु मुक्तिम तत्रैव जन्मनी तत्रैव असं म्हटलेलं आहे. म्हणजे योगशास्त्राभिमत ही सगळी मत आहेत. आणि त्यामुळे सूत्रकारांनी पुढल्या सूत्रामध्ये हा सांगण्याचा प्रकार केलेला आहे. म्हणजे असं आहे, आतापर्यंत योगशास्त्र तुम्ही आम्हाला असं सांगत आलात की अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्म संसिद्धो.
मग दुसऱ्या काही शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेत की अत्र, तत्रैव, आत्ता, इथं, आत्ताच, तिथं, इथंच. मग अशा प्रकारचा योग काही या पातंजल दर्शनात नाहीये का? योगसूत्रामध्ये अशा काही प्रकारचा योग सांगितला नाही का? अनेक जन्माची वाट पाहायला लावणाराच योग सांगितलाय का? असाही प्रश्न पडतो. आणि प्रश्न पुन्हा अत्यंत योग्य आहे, जिज्ञास्य आहे. आणि आध्यात्मिक जिज्ञासा ही कुठले हाव नाहीये. तर हे मत सुद्धा योगशास्त्राभिमत आहे. तुम्हाला अनेक जन्माची वाट पाहायला लावण्याचा प्रकार हे शास्त्र करतच असं काही मानण्याचं कारण नाहीये. या ठिकाणी सुद्धा अत्र ब्रह्म समश्नुते किंवा मुक्तिम तत्रैव जन्मनी असंही संभवू शकतं, नाही असं नाही. मग त्याच्यासाठी आता जे तालिका सांगितली त्या तालिकेमध्ये बघा. मग त्या ठिकाणी समीप, समीपतर, समीपतम, शीघ्र, शीघ्रतर, शीघ्रतम असे प्रकार दिसतातच ना. असो, एकूण काय तर या ठिकाणी असे उपाय सुद्धा योगशास्त्रात सांगितलेले आहेत की ज्याद्वारा तुम्हाला ही समाधी समीपतम असेल. कान टवकारू नका आणि जरा उत्साही व्हा. हातपाय गाळून बसू नका, अनेक जन्म थांबावं लागते म्हणून. तर तसेही उपाय या ठिकाणी सांगितले जाणार आहेत, सांगितले जात आहेत. आणि याच जन्मात कैवल्य मिळवण्याचा प्रकृष्टतम उपाय सुद्धा पुढे सांगणार आहेत. आतापर्यंत अनेक जन्म संसिद्ध हो म्हणून तुमच्या हातापायातली जर हवा काढून घेतली असेल तर ती हवा काढून घेण्यासाठी सांगितलं नाहीये. तर तुम्हाला साधनेतली तीव्रता, त्यातला आदिमात्र उपायाचा प्रकार हा कसा असतो हे तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं. पण तुम्हाला ताटकळत ठेवणं हा काही योगशास्त्राचा हेतू नाहीये. आणि योगशास्त्रात सुद्धा अत्र ब्रह्म समश्नुते, मुक्तिम तत्रैव जन्मनी हे प्रकार सुद्धा या ठिकाणी आहेत. हे आता आम्ही तुम्हाला सांगत आहोत. असो, आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की मूळच्याच नवविध प्रदीर्घ वर्गीकरणामध्ये आपण 9 वर्ग पाहिले. तर त्या ठिकाणी एक प्रदीर्घ वर्गीकरण दिलं. आता पुन्हा पुरवणी वाढ करणं ही गणिती कसरत नाही का? त्या ठिकाणी पुन्हा पुरवणी वाढ करणं ही काही गणिती कसरत नाहीये का? तर उत्तर असं की या वर्गीकरणाद्वारा असंप्रज्ञात समाधी शीघ्रपणे प्राप्त करण्याचाच उपाय सांगितला आहे. पुन्हा शीघ्र म्हणजे आपण पाहिलंच अनेक जन्म, अनेक जन्मांचा कालावधी असतो असं म्हटलं. आणि मगाशी सांगितलं की असं अनेक जन्मापर्यंत आपल्याला साधना सांभाळायची, त्याला सोवळ्यात ठेवायचं, आपल्या चित्ताला, संस्कारांना सोवळ्यात ठेवायचं म्हणजे कर्म कठीण आहे. त्यामुळे शीघ्रतम असा उपाय सांगणं महत्वाचं आहे. तर एकूण काय तर अनेक जन्मांचा कालावधी असतो असं ठरलं, सांगितलं गेलं. पण योग साधकाला परमोत्तम उपाय योजून शीघ्रतम समाधी प्राप्तीद्वारा शीघ्रतम परम प्राप्ती करून घ्यावी असं निर्विवादपणे अपेक्षित असतं. आणि निरपवादपणे अपेक्षित असतं. ह्याला कोणी अपवाद नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपली योग साधना लवकर सफल व्हावी, सुफल व्हावी. ह्याला अपवाद कोणी नसतो. त्यामुळं आसन्नतम आणि शीघ्रतम समाधी आणि समाधी फलाचा उपाय कोणता हा प्रश्न साधकांमध्ये असतोच. त्याचप्रमाणे योगोपाय म्हणजे कूर्मगतीचा पिपिलिका मार्ग असाही शिक्का या पातंजलीय साधन प्रणालीवर पडलाय की ही साधना म्हणजे आपली कूर्मगतीची आहे. असा एक शिक्का या ठिकाणी पडलाय. कारण अनेक वेळा ऐकवलं गेलं अनेक जन्म संसिद्ध होऊ, पण हा अपप्रचार आहे. अशा सिद्धीसाठी शीघ्रतम आणि परम अभ्युदय प्राप्तीची साधन प्रणाली या शास्त्रात आहे अशी प्रस्तावना आता केली जात आहे. आलं का लक्षात? त्याची प्रस्तावना आता केली जात आहे. आणि पातंजलीय साधन प्रणाली रूप भात्यामध्ये तात्कालिक म्हणजे इम्मिडिएट किंवा शीघ्रतम समाधी आणि तत्फल प्राप्तीचा प्रकृष्टतम उपाय आहे. याचं सूतोवाच हे लवकरच होणार आहे. भक्ती, प्रपत्ती, शरणागती, उपासना या प्रणालींमध्ये जसा तात्कालिक भगवत प्राप्तीचा किंवा मोक्ष किंवा कैवल्य प्राप्तीचा उपाय असल्याचा दावा केला जातो ना, आणि पातंजलीय साधकांकडे थोड्याशा पॅसेंजर
प्रवाशांप्रमाणे तिरस्कारानं पाहिलं जातं. आलं का लक्षात? हे जे भक्ती मार्गीय प्रपत्ती मार्गाचे, शरणागतीच्या मार्गातले, उपासना मार्गातले जे लोक असतात ना, ते त्यांची अशी धारणा असते की आपण सुपर एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहोत. हे पातंजली साधक म्हणजे अक्षरशः पॅसेंजर गाडीमध्ये बसलेले आहेत. पॅसेंजर प्रवाशाप्रमाणे ते त्याच्याकडे जरा तिरस्कारानंच पाहतात. आता सुपर एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या ह्याच्यामध्ये काय फरक असतो हे काय सांगायचं कारण नाही. तर थोडक्यात म्हणजे हे योग साधक म्हणजे पॅसेंजर मधले प्रवासी असं मानलं जातं. अर्थात हे अज्ञान आहे. आता हे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे, स्पष्ट केलं जाणार आहे आणि पटवून दिलं जाणार आहे, सिद्ध केलं जाणार आहे. शीघ्रतम समाधीचा प्रकृष्टतम उपाय म्हणजे ईश्वर प्रणिधान हा असतो आणि हा या शास्त्रांनी सांगितलाय. त्या प्रकृष्ट योगोपायाला प्रस्तावना करण्यासाठी आणि योग्य आणि प्रभावी आणि उत्तम अशी पीठिका सूतकारांना करायची असते. आता हा तुम्ही प्रश्न केला की ही तालिका आपली ह्याला पुरवणी तालिका करत चाललात. 9चे पुन्हा 3 प्रकार, त्यात पुन्हा 3 प्रकार वाढवत आहे आणि ही तालिका वाढवत चाललाय कशासाठी? हा गणिती उपद्व्याप का करत आहे? तर हा गणिती उपद्व्याप नाही बाबा, हा उपद्व्याप नाहीये. ही तुम्हाला हा जो उत्तम परमोत्तम उपाय जो सांगितला जाणार आहे त्याच्यासाठी योग्य, प्रभावी आणि उत्तम पीठिका या ठिकाणी सूत्रकारांना करायची आहे. अर्थात ईश्वर प्रणिधान हा सर्वोत्तम प्रकृष्टतम उपाय कसा ठरतो हे बिंबवायचं आहे. ती जी वास्तवता आहे ती बिंबवायची आहे, अभ्यासकाच्या मनामध्ये ती बिंबवायची आहे. आणि म्हणूनच वर्गीकरणामधली पुरवणी वाढ हा गणिती उपद्व्यापाचा किंवा कसरतीचा प्रकार ठरत नाही. ईश्वर प्रणिधानाचा असंप्रज्ञा समाधीसाठी आणि तत्फलभूत कैवल्यासाठी सर्वोत्तम, शीघ्रतम, प्रकृष्टतम असा उपाय निर्देशित करणं आणि त्या उपायाचा महिमा सांगणं यासाठी हे ताणलेलं वर्गीकरण या ठिकाणी मांडावं लागतंय. आणि त्यामुळे ही हा काही गणिती उपद्व्याप नाहीये किंवा गणिती कसरत नाहीये, तर प्रभावसूचक हा प्रयत्न आहे. आता योगोपायामध्ये किंवा साधन प्रणालीमध्ये अत्यंत महत्वाच्या प्रकरणाचा उपक्रम आता होणार आहे. योग साधनेमधला सर्वात उत्तम, सर्वात उदात्त, भव्य, परमोत्तम आणि अद्वितीय असा जो धर्म आहे त्या धर्माचा उपदेश आता होणार आहे. आणि म्हणूनच सूत्रकार आसन्न समाधी लाभ, तसंच त्यानंतर आसन्नतर समाधी लाभ आणि आसन्नतम समाधी लाभ सांगणारं उपायदर्शक असं सूत्र आता यानंतर सांगतायत. पण या ठिकाणी असा एक इशारा द्यावासा वाटतो की ईश्वर प्रणिधानासारखा सर्वोत्तम आणि किमाल कालक्षेप असलेला, कमीत कमी कालक्षेप असलेला, कालव्यय असलेला असंप्रज्ञा समाधीचा मार्ग सांगितला जात आहे. पण टाळमाळकरी संप्रदायांनी जसा नामसाधना अत्यंत हा सुलभ आणि असा सुलभ अध्यात्म मार्ग म्हणून साधकांची दिशाभूल केलेली आहे ना, आणि पातंजलांचा प्रग्रह, निग्रह, वैराग्य हे सगळे कठीण साधना प्रणाली आहेत. त्यांना नामसाधनेमध्ये किंवा ईश्वर प्रणिधानामध्ये सूट असल्याचं जे भासवलेलं ना, तसा प्रकार इथं केलेला नाहीये. म्हणजे पहिल्यांदी प्रग्रह निग्रह यांची प्रकृष्टता, उत्कृष्टता ही किती महत्वाची आहे हे आतापर्यंत सांगितलं. आणि या ठिकाणी काहीतरी सोपं तर तुम्हाला सांगतोय, आम्हाला सोपं सांगणार असाल तर ते सांगण्याला काही अर्थ राहिला नसता, त्यामुळे ते निरर्थक ठरू नये अशा प्रकारे ह्या शास्त्रामध्ये ही मांडणी झालेली आहे. आलं का लक्षात? तर टाळमाळकरी असं काय जे म्हणतात किंवा असं भासवतात किंवा हे सगळं अवघड आहे, यात निग्रह आले, प्रग्रह आले, तपस्या आली, अमुक आलं, तमुक आलं. हा आमचा मार्ग सोपा आहे. एक माळ घेतली, टाळ घेतली, गोमुखी घेतली, चिपळ्या घेतल्या, एकतारी घेतली, नामसंकीर्तन चालू आहे आणि हाच सर्वोत्तम उपाय आहे. आणि
त्यामुळे हा मार्ग अत्यंत सोपा आहे असं जर एक प्रकार एक भ्रम निर्माण केलेला आहे, तर तसा प्रकार या ठिकाणी अजिबात सूत्रकार करत नाहीयेत. तशा प्रकारचा आभास होणार नाही, होऊ नये म्हणून त्यांनी दक्षता घेतलेली आहे. आणि म्हणून आतापर्यंतचा सगळा प्रकार यांनी तो सांगितला. मृदू उपाय, मध्यम उपाय, अधिमात्र उपाय आणि मग त्यातले संवेग, मग त्याचं पुढे त्याची पुरवणी अशी तालिका, ह्या सगळ्यांचे निर्देश केले ते तेवढ्यासाठीच. तर तसा प्रकार या ठिकाणी काही केलेला नाहीये त्यांनी. आगामी काही सूत्रातून प्रणव साधना निर्देशित केली जाणार आहे, ती सुद्धा प्रकृष्टतम साधना म्हणून निर्देशित ती होणार आहे. आता वर पाहता प्रणव साधनेमध्ये अष्टांग साधनेप्रमाणे आयास प्रयास नाहीत असं दिसतं. पण असंप्रज्ञात समाधी आणि कैवल्याचं सर्जन करणारी जी प्रणव साधना आहे, म्हणजे अध्यात्माचं सामाजिकीकरण करण्याचा हा काही प्रकार नाहीये. आपली ही साधना कोणाला जमते, आपलं असं वाटतं. हा, प्रणव साधना मग काही कोणी करायला हरकत नाही. दिवसातून 10 वेळा किंवा 100 वेळा 1000 वेळा ओम 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 करत राहायचं, तर ही बोंब मारणं सोपं आहे. मग ते अष्टांग कसरतीपेक्षा, साधनेपेक्षा, निग्रहापेक्षा, प्रग्रहापेक्षा हे सोपं आहे असं वाटतं. पण तो प्रकार या ठिकाणी नाहीये. तर असंप्रज्ञात समाधीला साध्य करणारा जो प्रणव जप असेल, तो प्रणव जप या ठिकाणी सांगितला जाणार आहे. नुसताच प्रणव जप जो तुम्ही आणि आम्ही सगळे करतो, तो जप या ठिकाणी सांगितला जात नाही. तर असंप्रज्ञात समाधीला उपायभूत असलेला प्रणव जप तो या ठिकाणी यानंतर सांगितला जाणार आहे, अर्थात या प्रकरणानंतर सांगितला जाणार आहे. अर्थात असंप्रज्ञात समाधी आणि कैवल्य यांचं सर्जन करणारी प्रणवोपासना ही पुढच्या प्रकरणात सांगणार आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रणव साधना म्हणजे अध्यात्माचं सामाजिकीकरण करण्याचा प्रकार नाहीये. आजकाल अध्यात्माच्या नावाखाली प्रणवाचा प्रसाद वाटला जातो, प्रणवाची खिरापत वाटली जाते, प्रणवाची खिरापत ही वाटली जाते. ह्याचं कारण काय, तर अध्यात्माचं सामाजिकीकरण करण्याचा हा प्रकार, म्हणजे सामाजिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रणवाची खिरापत वाटली जाते, जपाची, मंत्राची ही खिरापत वाटली जाते. तसा प्रकार या ठिकाणी नाहीये. आज या सगळ्या मंत्रदीक्षांचा अक्षरशः व्यापार आहे. अध्यात्माला रस्त्यावर अक्षरशः नागवलं जाते. कारण ह्यात ना तप, ना प्रग्रह, ना निग्रह, ना साधनिक आयास प्रयास, न साधनिक उठाठेव, या सगळ्यांना खरं म्हणजे या ठिकाणी रजाच दिली जाते. या ठिकाणी तप नको, प्रग्रह नको, निग्रह नको, साधना नको, आयास प्रयास नको, कसली उठाठेव नको, या सगळ्यांना रजा दिली जाते. आणि अक्षरशः अध्यात्माची खिरापत वाटली जाते, मंत्रांची खिरापत वाटली जाते, ज्ञानाची खिरापत वाटली जाते. आणि सवलतीच्या सुळसुळाटामध्ये अध्यात्माला या ठिकाणी खरोखर आज बाजारी रूप आलेलं आहे, बाजारी स्वरूप आलेलं आहे, वेदांत रस्त्यावर आलेला आहे. हा प्रकार पातंजलांना अत्यंत अनभिमत आहे. त्यांनी असा मुळीच प्रकार या ठिकाणी केला नाहीये. हे आतापर्यंत सगळी अवघड साधना सांगितली, आता काहीतरी एकदम सोपी साधना सांगतो असाही प्रकार त्यांनी मुळीच केलेला नाहीये आणि करत नाहीयेत. आजकाल अध्यात्माच्या बाजारामध्ये विक्रय तत्वांचा, म्हणजे ज्याला सेल्स टेक्निक्स, मार्केटिंग टेक्निक्स म्हणतात ना, त्याचा राजरोस व्यापार होत आहे, राजरोस वापर होत आहे. आमचा मार्ग मात्र सुलभ आणि राजमार्ग, इतर सर्व मार्ग आयास प्रयासांचं म्हणजे जंगल, दऱ्याखोऱ्यांचे ते प्रांत, दऱ्याखोऱ्यांचे ते प्रदेश आहेत, प्रग्रह निग्रहांच्या दऱ्याखोऱ्या आहेत असं भासवलं जातं. आमचे मार्ग सुलभ आणि तात्कालिक, ट्रान्संडेंटल आणि इन्स्टंटेनियस असे आज अध्यात्माचे प्रकार अक्षरशः खिरापतेप्रमाणे वाटले जात आहेत. आणि त्या ठिकाणी असं भासवलं जातं की ते मार्ग आहेत ते सगळे अवघड आहेत, दऱ्याखोऱ्यांचे प्रदेश आहेत, जंगल आहे, अंधकार आहे सगळीकडे, आयास प्रयासांचे काटे भरलेले आहेत, सगळ्या ठिकाणी काटे भरलेले आहेत मार्गामध्ये. आणि आमचा मार्ग म्हणजे अक्षरशः हिरवा गालीचा.
तर अशा प्रकारे सगळं म्हणजे ज्याला विक्रय तत्व म्हणतात, विक्रय तत्व, त्यांचा सर्रास व्यापार म्हणजे वापर या ठिकाणी होत आहे. विक्रय तत्वांचा सर्रास वापर होतोय. दिवसाकाठी केवळ 5-15 मिनिटाचा अध्यात्म, असेही प्रकार आज आहेत. काही जास्त करायचं नाही, दिवसात फक्त एक 5-15 मिनिटं बसायचं, गप्प बसायचं, शांत बसायचं, डोळे पिटायचं, बस. असो, आता ज्या प्रणव साधनेचा या ठिकाणी निर्देश होणार आहे आणि तोही अत्युत्तम, प्रकृष्टतम, शीघ्रतम उपाय म्हणून, तो प्रकार काही अष्टांग साधनेला किंवा अभ्यास वैराग्य साधनेला पर्याय म्हणून होणार नाहीये. कारण जर हा पर्याय निर्देशाचा प्रकार ठरला तर इतर सर्व उपायांना वैयर्थच येणार नाही का? म्हणजे अभ्यास वैराग्य अष्टांग या सगळ्या मार्गाला पर्याय म्हणून काहीतरी या ठिकाणी तुम्हाला सुचवायचं असं जर म्हटलं तर तिकडे कोण ढुंकून बघेल का? समजा नुसतं प्रणव जप सांगणार आहोत आणि तो त्याला पर्याय म्हणून सांगितलं तर कोण तिकडे जाणार? सगळे इकडेच फिरणार. त्यामुळे तसा प्रकार या ठिकाणी सांगितला जात नाहीये. कारण अन्यथा त्या सगळ्या प्रकारांना वैयर्थ झालं असतं. आत्तापर्यंतची सूत्र सगळी होती वैयर्थकच सरली असती. असो, आता प्रणव साधना रूप सूर्य भास्करा पुढे अष्टांगाच्या चांदण्या नक्षत्रांना काहीच त्यामुळे अर्थ राहिला नसता. खरंय की नाही? त्यामुळे अभ्यासकांना या ठिकाणी ह्याच्या पुढच्या प्रकरणातून येणारी प्रणव साधना म्हणजे अष्टांग साधनेला सोयीस्कर पर्याय, अभ्यास आणि वैराग्याच्या आटापिटा जो आहे त्याला एक सोयीस्कर पर्याय असं म्हणून त्याकडे बघू नये, तशी कल्पना करून घेऊ नये. आता सूत्रगत प्रणव साधनेच्या उपक्रमाचा निर्देश त्यांनी काळजीपूर्वकपणे बघायला पाहिजे. आता हा उपक्रम आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तीव्र संवेग असलेल्या अधिमात्र उपायाला असंप्रज्ञात समाधी, त्याचं फळ हे लवकर म्हणजे अनेक जन्मानंतर प्राप्त होतं असं आतापर्यंत आपल्याला सांगितलं गेलं. आणि त्या संवेगाचा अर्थ वैराग्य संस्कार, वैराग्य साधनेतला आवेग, अष्टांग साधनेसाठी लागणाऱ्या संस्कारातला आवेग वगैरे वगैरे हे अर्थ आपण पाहिले. त्यानंतर आता आसन्नतम समाधी लाभ देणारा उपाय तीव्र संवेगाचा असतो आणि पुन्हा आसन्नतम समाधी लाभाचे म्हणजे त्यासाठी तीव्र संवेगाचेच मृदू तीव्र, मध्य तीव्र, अधिमात्र तीव्र संवेग असे प्रकार हे सांगितले जात आहेत. त्यानंतर ज्यांना अधिमात्र तीव्र संवेग असेल त्यांनाच ईश्वर प्रणिधान हा पर्यायी उपाय म्हणून सांगितला जातोय. आलं का लक्षात? म्हणजे आतापर्यंत आपल्याला एक अशी कल्पना निश्चित करता येते की अधिमात्र उपायामध्ये केवळ तीव्र संवेग नाही तर अधिमात्र तीव्र संवेग असलेला जो साधक असेल, जो सिद्ध असेल, जो योगी असेल, त्याला या ठिकाणी एक पर्यायी उपाय म्हणून प्रणव जप, प्रणव उपाय हा सांगितला आहे. या ठिकाणी जो ईश्वर प्रणिधानाचा निर्देश होणार आहे, प्रणव जपाचा निर्देश होणार आहे, तो तुम्हा आम्हासाठी नाहीये. तर अधिमात्र उपायामध्ये मृदू संवेग नाही, मध्यम संवेग नाही, अधिमात्र तीव्र संवेग नाही, तर मृदू तीव्र संवेग नाही, मध्यम तीव्र संवेग नाही, तर अधिमात्र तीव्र संवेग ज्याला असेल, म्हणजे आता तो शंकराचार्यांचा कोण असेल बघा. आपण शंकराचार्य तिथे ठरवले. अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेग असलेले शंकराचार्य. आता त्या तीव्र संवेगामध्ये सुद्धा पुन्हा मृदू, मध्य, अधिमात्र तीव्र संवेग असं म्हणून म्हणजे शंकराचार्यांचे कोण असायला पाहिजे? हे साधक, हे सिद्ध. तर त्यांना या ठिकाणी पर्याय म्हणून प्रणवजप सांगितला जात आहे. कुठल्याही प्रकारे भ्रम हा या ठिकाणी येऊ देऊ नका. अर्थात त्यांच्यासाठी प्रणव साधना ही सांगितली जाणार आहे आणि ती अधिमात्र तीव्र संवेग असणाऱ्यांनाच सांगितली जात आहे. अधिमात्र तीव्र संवेग कशात? तर अधिमात्र उपायामध्ये. अर्थात जनसामान्यांना या ठिकाणी अजिबात अधिकार नाही
असं या ठिकाणी सूचित आहे. ठीक आहे, पण काय हो, जनसामान्यांना प्रणव साधनेचा अधिकारच नाही का? अष्टांग साधनेत नुकताच उतरलेला जो नवशिक्या आहे, त्या नवशिक्याला प्रणव साधनेचा अधिकार नाही का? तर तसं नाही. जरूर आहे, त्यांच्या प्रणव साधनेचा निर्देश साधनपानामध्ये अष्टांग योगाच्या प्रकरणामध्ये निश्चितच आहे. नियमांग ईश्वर प्रणिधानामध्ये तो प्रकार आलेला आहे. त्या ठिकाणी ईश्वर प्रणिधानाचा हक्क हा सार्वजनीन असा आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याला कोणी अपवाद नाही. त्याला पात्राचा विचार सुद्धा नाहीये. पात्र अपात्र हा विचार सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. आणि त्याला पात्रतेचा दाखला मिळवण्यासाठी आचार्य, गुरु, मठाधिपती, देवदूत, खलिफा, धर्मगुरू यांची ब्युरोक्रेसी पण नाहीये, किंवा त्यांच्याकडनं तुम्ही एक पत्रक आणा, हाही प्रकार त्या ठिकाणी नाहीये. सगळ्यांना अधिकार आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट हे मागितलं जाणार नाही. मग ते सर्टिफिकेट नाही तर आणावं लागतं आचार्याकडनं, एखाद्या गुरुकडनं, एखाद्या मठाधिपतीकडनं, एखाद्या देवदूताकडनं, एखाद्या खलिफाकडनं, एखाद्या धर्मगुरूकडनं. तर ही काही ब्युरोक्रेसी त्या ठिकाणी नाहीये. त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना ओपन टू ऑल, सगळ्यांना प्रवेश आहे. कुठलाही जीव ईश्वर प्रणिधानाला अपात्र नाही. ब्रह्मस्तंभ पर्यंत सर्वांना तो अधिकार आहे. तो माणूस असो, पशु असो, प्राणी असो, पक्षी असो, कीटक असो, कीटाणू असो, बॅक्टेरिया असो, दगड असो, माती असो, धोंड्या असो, नद्या असो, पर्वत असो, वृक्ष असो, लता असो, वेली असो, सागर असो, सरोवर असो, सर्वांना तो अधिकार आहे. पण श्रेण्या अनेक आहेत. भिकाऱ्यापासून श्री वैकुंठातील नित्यसुरींपर्यंत सर्वच भक्त चिपळ्या घेतात, टाळ घेतात, माळ घेतात, एकतारी घेतात, पण अधिकार भेदात श्रेणीभेद संभवतोच की नाही? आगामी सूत्रातून प्रणवोपासनेचा जो भक्ती प्रकार सांगितला जाणार आहे तो परमैकांतिक अशा भक्ताच्या ईश्वर प्रणिधानाचा आहे. त्यालाच परमप्राप्ती विनाविलंब मिळू शकते. असं त्या ठिकाणी अभिवचन खरं देणं अत्यंत योग्य आहे आणि त्यालाच दिलं जातं अभिवचन, किंवा तुला ताबडतोब लगेच या ठिकाणी मुक्ती होईल. साधनेच्या या प्रांतामध्ये साधकांचा सुळसुळाट किंवा मुमुक्षूंचा शेअर बाजार नसतो. वैकुंठाच्या थेट गाडीचा हा एसटी स्टँड नसतो, किंवा गजबजलेल्या रेल्वेचा फलाट नसतो. या श्रेणीचे साधक आणि उपदेशक हे विरळच असतात. कठोपनिषदामध्ये म्हटलंय, श्रवणायापि बहुर्भिर्यो न लभ्यः शृण्वन्तो अपि बहुवो यम न विदु आश्चर्यो वक्ता कुशलो अस्य लब्धः आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ठा. साधनेच्या या प्रांतामध्ये साधकांचा सुळसुळाट किंवा मुमुक्षूंचा शेअर बाजार नसतो. वैकुंठाच्या थेट गाडीचा हा एसटी स्टँड नसतो, किंवा गजबजलेल्या रेल्वेचा फलाट नसतो. या श्रेणीचे साधक आणि उपदेशक हे विरळच असतात. कठोपनिषदामध्ये म्हटलंय, श्रवणायापि बहुर्भिर्यो न लभ्यः शृण्वन्तो अपि बहुवो यम न विदु आश्चर्यो वक्ता कुशलो अस्य लब्धः आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ठा. अशी या ठिकाणी परिस्थिती असते एकूण. याचा अर्थ असा की अनेकांना ऐकायला सुद्धा मिळत नाही, अर्थात श्रवणयोग सुद्धा नसतो, आणि ऐकणाऱ्या बहुतांना काहीच उमजत नसतं. या श्रेणीचा आत्मतत्व निरूपण करणारा हाही विरळाच असतो, दुर्लभच असतो, आणि तो प्राप्त झाला तरी त्याचा उपदेश युक्तिपूर्वक ग्रहण करणारा कुशल असा अप्रूपच
असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. आणि तो प्रकार आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हा एसटी स्टँड नाहीये, रेल्वेचा फलाट नाहीये. असो, अशा परमोच्च विद्येचे जाणकार अनेक युगातून केव्हा तरी या लोकी मिळणार आणि पुन्हा ते क्वचितच उपदेश करणार. पहा ना, भगवान श्रीकृष्णांनी ज्यांना कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तुम असं अद्वितीय सामर्थ्य होतं, त्यांनी सुद्धा उभ्या हयातीमध्ये उद्धव आणि अर्जुन या दोघांनाच उपदेश केला. त्यांच्या जागी जर यक्कश्चित मर्त्य माणूस असता तर त्याने इंटरनॅशनल स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी किंवा मल्टिव्हर्सिटी काढून प्रचंड लोकोपकार केला असता. खरं की नाही? त्याने प्रचंड लोकोपकार केला असता, प्रचंड म्हणजे मल्टिव्हर्सिटी काढली असती. असो, अशा विरळा उपदेशाचा लाभ घेणारे पुन्हा क्वचितच, असे जिज्ञासू क्वचितच असणार. आता या ठिकाणी 5-10 लाखांचा चौपाटी मेळावा हा भरणार नाही. जे क्वचितच तो लाभ घेतील त्यातल्या कुणा विरळा व्यक्तींनाच त्याचं आकलन होणार. यांपैकी कोणी विरळाच त्या साधनेमध्ये प्रवृत्त होणार. प्रवृत्तवंतांपैकी कोणी विरळाच त्यात निष्ठावंत असणार. निष्ठावंतांपैकी विरळाच कोणी आत्मबलानं युक्त असणार. आणि त्यात पुन्हा विरळाच कोणी दृढ संस्कार आणि अनुकूलतेनं युक्त असणार. आणि त्यात पुन्हा क्वचितच कोणी पूर्णपणे वाटचाल करणार. असा हा साधकांच्या दुर्भिक्षाचा प्रांत या ठिकाणी आहे. मुद्दा असा की ज्या ईश्वर प्रणिधानाचा प्रस्ताव आता होणार आहे तो अष्टांग साधनेतील मृदू संवेगाला पर्याय रूपी नसून, म्हणजे आजकाल असं आहे ना, हे अवघड कशाला करता, टाळमाळ घ्या, सोपा अध्यात्म आहे या ठिकाणी. तर तसा हा प्रकार नाहीये. म्हणजे मृदू अष्टांग योग अंगीकारणाऱ्याला हा पर्याय नाहीये. अधिमात्र तीव्र संवेग प्राप्त असा परमैकांतिक भक्ताचा, म्हणजे अधिमात्र उपायामध्ये अधिमात्र तीव्र संवेग असलेला जो आहे असा परमैकांतिक जो भक्त आहे, त्यांना साधनेतील अंतिम टप्पा हा सहज पार व्हावा यासाठी या ठिकाणी ईश्वर प्रणिधान सांगितलंय. आणि त्याला या ठिकाणी पात्रता आहे. त्या ईश्वर प्रणिधानाला मात्र पात्रता हवी. बाकीच्या इतर श्रेणीच्या ईश्वर प्रणिधानाला पात्रता लागत नाही. मागाशी सांगितल्याप्रमाणे वृक्षलता, वेली, नदी, दगड, माती, पशु, पक्षी, कीटक, किटाणू, बॅक्टेरिया, कोणीही, माणसापासून ब्रह्मस्तंभपर्यंत कोणीही ईश्वर प्रणिधान करू शकतो. त्या ठिकाणी मागाशी सांगितले की कुठल्याही प्रकारे सर्टिफिकेट लागत नाही, पारपत्रक लागत नाही. पण या ठिकाणी तसा प्रकार नाहीये. या ईश्वर प्रणिधानाला मात्र पात्रता हवी. ती पात्रता म्हणजे अधिमात्र उपायातील तीव्र संवेगामध्ये सुद्धा परमोच्च श्रेणीचा, म्हणजे अधिमात्र तीव्र संवेग, अधिमात्र उपायातला अधिमात्र तीव्र संवेग हवे. अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेग असताना असंप्रज्ञात समाधी आणि त्याचं फळ समीप असतं. म्हणजे काही जन्माच्या अंतरावर असतं असं सांगितल्यावर त्या अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेगाचे सुद्धा मृदू, मध्य, अधिमात्र असे प्रभेद असतात, असं आता सांगितलं गेलेलं आहे, सांगितलं जात आहे. आणि त्यासाठी सूत्रकार या ठिकाणी म्हणतात, मृदू मध्य अधिमात्रत्वात ततोपि विशेषः असं 22वे सूत्र देतात आणि म्हणतात त्या अधिमात्र उपायातलं तीव्र संवेगाचं पुन्हा त्याचे तीव्र संवेगाचे मृदू, मध्य, अधिमात्र असे प्रभेद होतात. आलं का लक्षात? म्हणजे अधिमात्र उपायातला तीव्र संवेग जो सांगितला त्यात पुन्हा विशेषत्वानं त्या तीव्र संवेगामध्ये मृदू, मध्य, अधिमात्र असे पुन्हा प्रभेद होतात असं सूत्रकार सांगून 22व्या सूत्राची सुरुवात या ठिकाणी होते. कृष्णार्पणमस्तु.